सर्वांना नमस्कार. आपल्या शिष्यवृत्ती ई प्रशिक्षण वर्ग ई लर्निंग स्टुडिओ ढेबेवाडीमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे मराठी भाषा. याआधी आपण समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि बाकीचे घटक आपण याआधी बघितलेले आहेत. आज आपण बघणार आहोत घरदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द आणि अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे हा घटक आज आपण या भागात बघणार आहोत. तर अतिशय सोपा घटक आहे. बऱ्याच गोष्टी तुम्हाला यामधल्या माहिती असणार आहेत आणि ज्या गोष्टी माहीत नसणार आहेत तर त्या आपण आज शिकून घेऊयात. ठीक आहे. तर चला आपण तुम्हाला स्लाईड दाखवतो. बघा मी स्लाईड दिसेल तुम्हाला. तर बघा पहिला घटक आपण घेऊया घरदर्शक शब्द. ठीक आहे. त्यानंतर पिल्लूदर्शक शब्द आणि अक्षरे जुळवून म्हणजे दिलेली जी अक्षरे आहेत ते जुळवून एक अर्थपूर्ण शब्द कसा तयार करायचा आणि त्यामध्ये कसे कसे असतात तर हे आपण आज बघूया. अतिशय सोपा घटक आहे. तर बघा पुढचं आपण बघूया. तर बघा ही पहिली स्लाईड तुम्हाला दिसत असेल. तर यामध्ये आज आपण बघूया घरदर्शक शब्द. घर जसं बघा माणसाचं घर असतं की नाही, आपण घरामध्ये राहतो, तसंच इतरही प्राणी पक्षी जे असतात, पक्षी किंवा प्राणी जे असतात तर त्यांची घरे असतात. तर कुणी घरे स्वतः बनवतं, कुणाची नैसर्गिक घरे असतात. त्यामुळे त्यांच्या घरांना काय म्हणतात तर हे आज आपण बघणार आहोत. तर बघूया. हे बघा पहिलं आहे जसं आपण राहतो आपल्या घराला आपण घर म्हणतो, तसं उंदराचं असतं त्याला बीळ म्हणतात. हे का नाही. उंदीर कुठं राहतो? बिळामध्ये राहतो. उंदीर कुठं राहतो? बिळामध्ये उंदीर राहतो. त्यानंतर चिमणी राहते घरट्यामध्ये. हे का नाही. चिमणी कुठे राहते? घरटे. चिमणीचं असतं घरटं. तशीच वाघाची काय आहे? गुहा. वाघ कुठे राहतो? आता तुम्ही म्हणाल वाघ जंगलात राहतो, हो की नाही. तर जंगल तर मग जंगलामध्ये सगळेच प्राणी राहतात की नाही. तर स्पेशली घर, घर जसं एखादं आपण राहतो की नाही गावात, पण आपलं काय असतं? घर. तर तसंच वाघ कुठे राहतो? गुहेमध्ये राहतो किंवा गुहा. त्यानंतर पोपटाचा असतो बघा पिंजरा. पिंजरा, हो की नाही. पोपट आपण जर पकडून पोपटाला आणलं तर कुठे ठेवतो रे? पण त्याचं दुसरं घर कोणतं असतं? ढोली. ढोली म्हणजेच काय की असतं की नाही, लाकूड असतं बघा झाडाचं, एक जुनं खोड असतं लाकडाचं आपलं झाडाचं, आणि त्या खोडामध्ये असं बीळ केलेलं असतं आणि त्या बिळात पोपट काय करतो? आपली पिलांना जन्म देतो. तर त्याला काय म्हणतात? ढोली. घोड्यांचा असतो बघा तबेला. हे का नाही. अनेक घोडे जिथं पाळले जातात की नाही त्या घोड्यांना तबेला किंवा त्याच जागेला काय म्हणतात? पागा असे म्हणतात. ठीक आहे. यानंतर बघा हत्ती. हत्ती, हत्तीचा असतो हत्तीखाना. हत्तीखाना म्हणजे की जिथे अनेक हत्ती ठेवले जातात त्याला म्हणतात हत्तीखाना किंवा त्याला अंबरखानाही असं अंबरखाना म्हटलं. तर बघा घुबड. घुबडाची काय असते रे? ढोली. ढोली म्हणजे तेच घुबड. आपलं झाडावरच आपल्याला नेहमी दिसतं, पण घुबड कुठं राहतं? लाकडाचं जे बीळ केलेलं असतं म्हणजे खोड असतं आणि त्या खोडाला एक जुनं झाडाचं खोड, त्या खोड बीळ केलेलं असतं आणि त्या बिळामध्ये तो आपली पिलांना जन्म देतो. त्यामुळे घुबडाची काय असते? ढोली. कोंबडीचे खुराडे. कोंबडीचे काय असतं? खुराडं. आता खुराडा हा आता क्वचितच नवीन ठिकाणी म्हणजे आत्ताच्या मुलांना बघायला भेटेल, पण आधी खुराडी होते. आता काय केलेलं असतं? जाळी केलेली असते, कंपाऊंड असं, मध्ये कोंबडी पाळलेले जातात. किंवा आमच्या गावी पूर्वी काय होते, असं डारला असायचं, उलटं डारलं की नाही त्याच्याखाली कोंबडी ठेवायची. तसं कोंबड्यांचं खुराडं. खुराडा हा प्रकार कसा आहे की असं चारी बाजूंनी मातीचं किंवा विटींचं बांधलेलं असतं आणि त्याला मधून अशी समोर अशी पाटी असते आणि त्याला खुराडं म्हणतात. तर कोंबडी जिथं ठेवतात त्या बागेला काय म्हणायचं? खुराडं म्हणतात. सापाचे किंवा मुंग्यांचे वारूळ. हे का नाही. साप ज्या याच्यामध्ये राहतो, साप बिळात पण राहतो, हे की नाही. पण साप स्पेशली कशात राहतो? वारुळामध्ये राहतो. आणि ते वारूळ कोण तयार करतं? मुंग्या. म्हणजे सापाचं आणि मुंग्याचं काय असतं? वारूळ असतं. ठीक आहे. गाईचा असतो तो गोठा, हो की नाही. गाई, म्हशी, बैल, वासरू, हे का नाही, हे जिथं आपण पाळतो किंवा जिथं आपण त्यांना बांधतो त्यांना काय म्हणायचं? गाईचा गोठा. कोळ्यांचे जाळे. आता कोळी हा दोन शब्द आहेत. कोळी म्हणजे कुठले? एक मासे पकडतात ते कोळी, पण ते काय येतं?
माणसं आहेत. मग माणसं कुठं राहतात रे? घरात, हो की नाही? पण आपल्याला काय बघायचं आहे? कोळी. हा कोळी वेगळा आहे. हे कोळी म्हणजे काय? आपले घरामध्ये नसतात का कोळिष्टकं असतात, कोळिष्टकं. त्यांचं काय कोळिष्टकं कुठं राहतात? जाळ्यावर. त्यांचं असं जाळं विणलेलं असतं बघा कोळिष्टकांचं, हो की नाही? तर त्यांना म्हणतात कोळिष्टकांचे काय? जाळे. सिंहाची गुहा. सिंह कुठं राहतो रे? गुहेत राहतो. अशा प्रकारे हे लक्षात ठेवताना असं एक आपण त्या प्राण्याचं नाव उच्चारलं की नाही आपल्याला लगेच त्याचं राहण्याचं ठिकाण किंवा त्याचं घर दर्शक शब्द जो काय आहे ते तुम्हाला लगेच होतं. जसं की बघा, उंदीर, उंदराचं बीळ, चिमणीचे घरटे, वाघाची गुहा, पोपटाचा पिंजरा, घोड्यांचा पागा किंवा तबेला, हत्तीचा हत्तीखाना, घुबडाची ढोली, कोंबडीचे खुराडे, सापाची किंवा मुंग्यांचे वारूळ, गाईचा गोठा, कोळ्यांचे जाळे आणि सिंहाची गुहा. अशा प्रकारे तुम्हाला हे सगळं लक्षात येईल. जे तुम्हाला कशा प्रकारे प्रश्न येतात आणि अशा प्रकारे सोडवायचे हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. तर बघा, पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ गोल करा. आता पहिलं बघा, सिंह कोठे राहतो? काय सांगितले? सिंह कोठे राहतो. आता सिंह, बीळ. बीळ कशाचं रे? उंदराचे बीळ, ठीक आहे. त्यानंतर उंदराचं जर बीळ असेल तर गुहा. हे बघा, सिंहाची काय? गुहा. म्हणजे हा आपलं उत्तर बरोबर आहे. 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. पागा घोड्यांचा, हे का नाही? पागा घोड्यांचा म्हणजे इथं आहे का? आपल्या सिंहाचं विचारलं म्हणजे पागा चूक आहे. जाळे, कोळिष्टकांचे जाळे, ते पण चूक आहे. उत्तर बरोबर काय आपलं? पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात? पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात? पोळे कशाचे रे? मधमाशांचे पोळे. पिंजरा कशाचा? पोपटाचा पिंजरा. अजून मला पक्ष्यांना पकडून आणले की आपण पिंजऱ्यात ठेवतो, पण तसं नाही, हो की नाही? आपण काय करायचं? जे त्याचं नैसर्गिक घर आहे किंवा होतं येईल तेवढं नैसर्गिक घराण्याचा आपण काय सांगायचा? पहिला प्रेफरन्स द्यायचा. आता पोळे कशाचे? मधमाशांचे पोळे. पिंजरा पोपटाचा. वळचण. आता घराच्या बाजूला जी थोडीशी जागा असते भिंतीला, भिंतीच्या कडेला लागून, त्याला वळचण असे म्हणतात. पक्षी तिथे राहतात का? नाही. पक्ष्यांचं काय असतं रे? घरटं. पक्षी ज्या ठिकाणी राहतात त्या भागाला काय म्हणतात? घरटे असे म्हणतात. आता ढोली, चिमणा किंवा कावळा, हे काय पक्षी आहेत? पक्ष्यांचं काय असतं? घरटं. बदक, त्यानंतर काय? पोपट आणि घुबड. पोपटांची पण ढोली आणि घुबडेची पण ढोली, ठीक आहे. त्यानंतर उंदराच्या घरास काय म्हणतात? उंदराच्या घराला आत्ताच आपण बघितलं, उंदराचं बीळ, हो की नाही? वारूळ, सापाचं, हे का नाही? सापाचं वारूळ. गुहा कशाची रे? वाघाची, हे का नाही? गुहा. आणि ढोली घुबडाची, पोपटाची ढोली. म्हशीच्या घराचे नाव काय? म्हशीच्या घराला काय म्हणतो आपण? अंबरखाना, हत्ती पिलखाना, हत्तीच्याच खाण्याला म्हणतात. आणि पागा घोड्यांचा असतो आणि गोठा गाईंचा असतो. त्यानंतरचा प्रश्न बघा, असा प्रश्न येतो. थोडे लगेच 1-2 प्रश्न बघा याच्यातला, नंतर आपण समोरची स्लाईड घेऊया. पुढील प्रश्नाच्या उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ गोल करा. घोड्यांना ठेवतात ती जागा, लगेच आपल्याला आलं पाहिजे. तबेला. हत्तीच्या राहण्यासाठी बांधलेला पिलखाना किंवा त्याला अंबरखाना किंवा हत्तीखाना सुद्धा असे म्हणतात. मुंग्यांनी बांधलेल्या घरास काय म्हणतात? मुंग्यांनी बांधलेलं काय असतं रे? वारूळ. आयत्या बिळात काय राहतो? आयत्या बिळात नागोबा. नागोबा म्हणजेच काय रे? साप. ढेकून राहतात ती जागा. आता ढेकून बऱ्याच मुलांना माहीत नसेल ढेकून म्हणजे काय. तर ढेकून म्हणजे लाकडाचे किंवा भिंतीच्या फट्टीत राहतात असे बारीक बारीक किडे असतात, त्यांना ढेकून असं म्हणतात. ते कुठं राहतात? ते लाकडाच्या किंवा भिंतीच्या फट्टीत, हे का नाही? आता ही पण स्लाईड आहे, पण हे नंतर बघूया आपण शेवटी. त्याच्यानंतर आधी पिल्लूदर्शक शब्द आपण घेऊया. वेळ असेल तर ते पण आपण नंतर घेऊया. पिल्लूदर्शक शब्द.
आता बघा जशी माणसांच्या पिलांना, आता माणसाचे पिलंच आपण काय म्हणतो, माणसाच्या पिलांना बाळ म्हणतो की नाही, आपण काय म्हणतो माणसाच्या पिलांना बाळ म्हणतो, तसं पक्ष्यांची आणि प्राण्यांची पण पिलं असतात हो की नाही. तर मग त्यांच्या पिलांना काय नाव आहे, तर हे आपण आज बघूया. बघा कुत्र्याचा असतो त्याला आपण काय म्हणतो रे, पिल्लूच म्हणतो. त्या पिलाला काय म्हणतो आपण, पिल्लूच म्हणतो हे का नाही. वाघाचा असतो तो बछडा, हरणाचे असते ते पाडस किंवा त्याला शावक सुद्धा म्हणतात. गाईचे असते ते वासरू, म्हशीचे रेडकू, सिंहाचा छावा हे का नाही. घोड्याचे असते ते, घोड्याच्या पिलाला शिंगरू म्हणतात, गाईच्या पिलाला वासरू म्हणतात, शेळीच्या पिलाला करडू म्हणतात, मेंढीच्या पिलांना कोकरू म्हणतात. हां इथं कोकरू झाले, हे जरा तुम्ही समजून घ्या, कोकरू म्हणतात. मेंढीच्या पिलांना काय म्हणतात, कोकरू. गाढवाचे असते ते शिंगरू आणि हत्तीचे असते ते करभ. म्हणजे सगळ्या पिलांना बाळांना बाळच म्हणतात का, तर नाही, माणसाच्या पिलांना म्हणजे बाळांना बाळ म्हणतात. आणि बाकी कुत्र्याचे पिल्लू, वाघाचा बछडा, हे छोटे छोटे शब्द आहेत ते हे तुम्हाला पाठवून जातील, ते काही अवघड नाही, एकदा दोनदा बघितल्यानंतर. पण रोज व्यवहारात आपण वापरता नाही जर असंच वापरलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल की कशाला काय म्हणायचं ते. आता यानंतर बघा, यानंतरची स्लाईड बघा, हे याच्यातले काही सराव प्रश्न आहेत. हे शावक, शावक म्हणजे तेच हरणाच्या पिलांना काय म्हणायचं, शावक म्हणायचं. गाईचं असतं ते वासरू, मांजराचं असतं ते पिल्लू आणि शेळीचं असतं ते करडू. कोकरू, कोकरू कोणाचे, कोकरू कोणाचे, घोड्याचं असतं ते शिंगरू हे की नाही. गाढवाचं असतं तर ते पण शिंगरू, शेळीचं असतं ते करडू आणि मेंढीचं असतं ते कोकरू. बच्चा कशाला म्हणतात, बच्चा किंवा बछडा, बच्चा किंवा बछडा. बछडा कशाचा असतो रे, सिंहाचा असतो तो छावा, हत्तीचा असतं ते करभ, वाघाचं असतं ते बछडा किंवा बच्चा. पिल्लू कोणाचे, माणसाचं काय असतं रे, बा हे की नाही. म्हशींचं असतं ते रेडकू, हरणाचं असतं ते शावक किंवा पाडस आणि मांजरीचं असतं ते पिल्लू. करडू कशाला म्हणतात, तर शेळीचे करडू हे का नाही. घोड्याचं काय म्हणतात, घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात, वाघाच्या पिल्लाला बच्चा म्हणतात किंवा बच्चा असं म्हणतात आणि मेंढीचं असतं ते कोकरू असतं. यानंतरचा प्रश्न बघा, हे सराव प्रश्न जास्तीत जास्त सोडून घेतले की नाही मग आपल्याला प्रश्न कसे येतात हे कळून जाईल. एरवी काय ते प्रश्नाची लिस्टच आहे, म्हणजे त्या प्राणी, पिल्लू आणि त्यांच्या पिलांच्या नावाला, म्हणजे प्राणी आणि त्यांच्या पिलांच्या नावाची लिस्ट आहे, तर ती पाठ करून घेतली. पाठ करायची गरजच नाही, आपण रेग्युलर व्यवहारात आपण जर वापरत असू तर ते सहज आपल्याला येऊन जाईल. कुत्र्याचे पिल्लू, पक्ष्यांचे काय प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी पिल्लू कोणाचे नसते हे विचारले. प्रश्न काय बघा, व्यवस्थित बघा, पुढीलपैकी पिल्लू कोणाचे नसते, म्हणजे कशाच्या पिल्लाला पिल्लू म्हणत नाहीत असं विचारले त्यांनी. तर बघा कुत्र्याचे असते ते पिल्लूच असते, पक्ष्यांचे पण काय असते पिल्लूच असते, मांजराचे पण काय असते पिल्लूच असते, पण कोणाचे नसते, म्हणजे गाईचे काय असते रे, गाईचे असते वासरू हे का नाही. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. त्यानंतर बघा, सिंहाच्या पिल्लास काय म्हणतात, काय सांगितलंय, सिंहाच्या पिल्लास काय म्हणतात. आताच आपण बघलं, सिंहाच्या पिल्लास काय म्हणतात. सिंहाच्या पिल्लास बघा, बच्चा किंवा बछडा कशाच्या पिल्लास म्हणतात रे, वाघाच्या, आणि सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात, छावा हो की नाही. सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात, छावा असे म्हणतात. गाढवाच्या पिल्लास शिंगरू म्हणतात हे का नाही. कोकरू मेंढीचं, मेंढरू आपण त्याला मेंढरू पण म्हणतो हे का नाही मेंढीच्या पिल्लांना, पण मेंढरू तसं व्यावहारिक शब्द आपण जरी वापरत असलो तरी त्या प्रमाणात तो वापरला जात नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा, लेकरू, माणसाच्या बाळाला पण आपण लेकरू म्हणतो. पाडस, पाडस कोणाच्या पिल्लाला म्हणतात, सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात रे, छावा, हरणाच्या पिल्लाला
पाडस असे म्हणतात. माणसाच्या पिलाला काय म्हणतात रे? पाडस. पाडस म्हणतात का? नाही. शावक म्हणतात का? नाही. शावक आणि पाडस हरणाचे असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. शावक आणि पाडस हरणाचं जे असतं त्याला शावकही म्हणतात आणि पाडसही म्हणतात. कोकरू मेंढराचं असतं आणि लेकरू माणसाचं. माणसाच्या बाळाला काय म्हणतात? लेकरू असे म्हणतात. ठीक आहे. आता यानंतरची स्लाईड बघा. अतिशय सोपा आहे. पुढीलपैकी पिल्लू दर्शक शब्दाची चुकीची जोडी असलेला पर्याय ओळखा. पहिले काय बघा, म्हशीचं काय चुकीची जोडी विचारली बघा. हे लक्षात ठेवायचे. प्रश्न वाचताना हे बघायचे की विचारले काय, सांगायचे काय. आपल्याला उत्तरं येतात, नाही असा प्रश्न नाही. आपल्याला सगळी उत्तरं येतात. फक्त आपलं चुकतं काय, आपण प्रश्न काय गडबडीत असतो आणि मग चुकीच्या पर्यायाला गोल करतो आणि आपलं ते राहून जातं, म्हणजे चुकून जातं प्रश्न. प्रश्न काय बघा, पुढीलपैकी पिल्लू दर्शक शब्दाची चुकीची जोडी असलेला पर्याय ओळखा. आता बघा, पहिला पर्याय काय, म्हशीचे रेडकू. आपल्याला काय वाटतं, म्हशीचे रेडकू बरोबर आहे, पण आपल्याला काय विचारले, चुकीची जोडी. दुसरा काय, म्हणजे म्हशीचे रेडकू बरोबर आहे, पण उत्तर बरोबर आहे का आपलं? नाही. आपल्याला चुकीची जोडी शोधायची. वाघाचा बछडा, सिंहाचा बच्चा, शेळीचे करडू. आता म्हशीचे रेडकू बरोबर आहे, वाघाचा बछडा बरोबर आहे, शेळीचे करडू बरोबर आहे, पण सिंहाच्या पिल्ल्याला म्हणतात छावा. हो की नाही? म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजे आपला पर्याय 3 नंबरचा उत्तर बरोबर आहे. घोड्याचे, हो की नाही, आपल्याला काय विचारले, चुकीची जोडी. म्हणजे घोड्याचं असतं शिंगरू, पण इथं काय दिले, पिल्लू. म्हणजे आपला 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. अशा प्रकारे अनेक प्रश्न खालचे आहेत. हे मी PDF PPT तुम्हाला देतो, ते नंतर तुम्ही सोडून घ्या. आता यानंतरचा आपला टॉपिक बघूया आपण, अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. की जे आपल्याला शब्द दिलेले आहेत किंवा अक्षरे दिलेले आहेत, ते अक्षरे घ्यायचे आणि त्या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. आणि त्यात कसे कसे प्रश्न असतात ते आपण बघूया. आता उदाहरणार्थ इथं बघा दिलेलं आहे, ब व बो ळ न. तर यापासून शब्द कोणता तयार होतो ते बघायचं आहे. हे बघा, इथे शब्द दिलेला आहे, तर यापासून शब्द तयार होतो बोळवण. काय तयार होतो? बोळवण. म्हणजे नवी नवरी किंवा मुलगी माहेरी आली तर तिला आपण काय करतो, कपडे वगैरे घेतो, त्याला काय म्हणतात, बोळवण हा शब्द मराठी भाषेत आहे. त्यानंतरचं अक्षर बघा, उ ब की द भा. तर यापासून शब्द तयार होतो भाऊ बंदकी. ठीक आहे ना, भाऊ बंदकी. ढी क न लो. तर यापासून शब्द तयार होतो लोण कढी. ठीक आहे, असे शब्द तयार होतात. तर आता बघूया याच्यावर कसे प्रश्न असतात, कारण प्रश्न घेतल्याशिवाय आपल्याला समजणार नाही कशा प्रकारचे प्रश्न असतात. बाकी या टॉपिकमध्ये असं शिकवण्यासारखं वेगळं असं काही नाही आहे, हो की नाही? यामध्ये वेगळं असं शिकवण्यासारखं काही नाही आहे. त्यामुळे आपण काय करूया, डायरेक्ट याच्यावरचे प्रश्न घेऊया, म्हणजे तुम्हाला लगेच परीक्षेसाठी त्याची तयारी करता येईल. तर बघा, पहिला प्रश्न आहे, प्रश्नाच्या उत्तरादाखल योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ गोल करा. ठीक आहे, प्रश्न काय बघा, पुढील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील 5वे अक्षर कोणते? पुढील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील 5वे अक्षर. आता अक्षर काय दिले आहेत बघा, त, ल, पा, भू, ळी, ज. आता आपल्याला मराठी शब्द माहिती पाहिजे, तर त्याचं उत्तर आपल्याला येईल, आहे की नाही? आता यापासून शब्द तयार होतो भुजल पातळी. भूजल पातळी, हे का नाही? आता भूजल पातळी शब्द तयार झाला. आता याला काय विचारले, अर्थपूर्ण शब्दातील 5वे अक्षर विचारले. कुठले? 5वे. मग बघा, 1 भू, 2 ज, 3 ल, 4 पा आणि 5 त. कुठलं आहे? त. म्हणजे भूजल पातळी हा शब्द तयार झाल्यानंतर 5व्या क्रमांकाचे अक्षर येते त. तर मग 1 नंबरचा आपला पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील 3रे अक्षर कोणते? आता प्रश्न बघा काय दिलाय, अक्षर काय दिलेत, व, पा, र, ठा, नी, पू. आता यापासून आपल्या अगोदर शब्द तयार करावा लागेल, हे की नाही? त्यानंतर आपल्याला 3रं अक्षर कोणतं
हे बघायचे. तर शब्द तयार होतो बघा, पाणी पुरवठा. पाणी पुरवठा यापासून अर्थपूर्ण शब्द तयार झाला, पाणी पुरवठा. त्याच्यातले तिसरे अक्षर, पहिलं काय आहे पा, दुसरं आहे नी आणि तिसरं आहे पू. तर मग तिसरं अक्षर काय पू, म्हणजे 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न बघा, पकानकुली, हे का नाही. तर त्याच्यात प्रश्न काय दिला बघा, सोबतच्या आकृतीतील अक्षरापासून तयार. 3 नंबरचा प्रश्न नंतर बघता येईल. हे बघा आधी म्हणजे जे टॉपिकमध्ये दिले ते बघूया आपण. 4 नंबरचा प्रश्न बघा, पकानकुली यापासून शब्द तयार होतो बघा. शब्दातील अनुक्रमे कितव्या अक्षरापासून विहीर या अर्थाचा शब्द तयार होतो असं विचारले, हे का नाही. सोबतच्या आकृतीत अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील अनुक्रमे कितव्या अक्षरापासून विहीर हा शब्द तयार होतो. आता यापासून आधी शब्द तयार करायला पाहिजे आपल्याला, आहे का नाही. तर मग या पकानकुली यापासून शब्द तयार होतो कूपनलिका. कूपनलिका हा शब्द तयार होतो. नलिका म्हणजे नळी असते, की नाही. कूपनलिका आणि कूप म्हणजे विहीर. कूप म्हणजे विहीर, म्हणजे 1 आणि 2 या शब्दापासून तयार शब्द आहे कूप, आणि कूप म्हणजे विहीर. त्यानंतरचा प्रश्न बघा, 8व्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघा, पुढील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर कोणते, हे विचारण्यात आलेलं आहे. आता शब्द कोणता तयार होतो बघा, न के ल श त र य, हे का नाही. यापासून शब्द तयार होतो केश कर्तनालय. काय शब्द तयार होतो, केश कर्तनालय, केश कर्तनालय. आता त्या पेन व्यवस्थित चालत नाही माझ्या हाताने, त्यामुळे थोडं वेळ होते. केश कर्तनालय, ठीक आहे. त्यापासून काय विचारले, पुढील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर कोणते. आता असे एकूण अक्षर मोजायचे. मग आपल्याला केश कर्तनालय बघा 1 2 3 4 5 6 7 अक्षर आहेत. 1 2 3 4 5 6 7. मग मध्यभागी येणारा अक्षर कोणतं आहे बघा, 1 2 3 4 नंबरचं, हो की नाही. मग त, केश कर्तनालय म्हणजे त हे मध्यभागी येणारा अक्षर आहे, हे का नाही. त्या नंबरचं बघा 10 नंबरचा प्रश्न बघा, पुढील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पहिले अक्षर कोणते, हे का नाही. तर प्रश्न बघा काय काय दिले, अक्षर बघायची, त्यापासून शब्द तयार करायचा. आता उदरनिर्वाह हा शब्द तयार होतो याचा, उदरनिर्वाह, उदरनिर्वाह. उदरनिर्वाह. तर या शब्दातील काय करायचे, पहिले अक्षर कोणते हे विचारायला लागले. पहिले अक्षर कोणते येणार आहे उदरनिर्वाहामधलं, उ हे पहिलं अक्षर आहे, की नाही. त्यामुळे उ कितव्या नंबरला आहे, 4 नंबरला, म्हणजे 4 नंबरचा आपला पर्याय योग्य आहे. यानंतर 11 नंबरचा बघा प्रश्न आहे, दिलेली अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्या शब्दातील पहिल्या 3 अक्षरापासून बनलेला शब्दाचा अर्थ काय ते सांगा. आता शब्द दिलाय बघा, अ भ अ व ती दिलेली आहेत. त्यापासून शब्द तयार होतो अतिथी भवन. काय शब्द तयार होतो, अतिथी भवन. आणि अतिथी या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे, हे का नाही. अतिथी म्हणजे पाहुणा आणि भवन म्हणजे घर. तर आपल्याला काय विचारले, पहिल्या 3 अक्षरापासून कोणता शब्द तयार होतो, अतिथी. अतिथी म्हणजेच काय रे, पाहुणा. आणि पाहुणा हा या शब्दाचा
अर्थ होतो. ठीक आहे, पर्याय नंबर 1. आता हे काय प्रश्न आहेत, याच्यामध्ये 2-3 प्रश्न बघूया. हे बघा, पहिला प्रश्न आहे, पुढील पर्यायापैकी अक्षरे जुळून दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अशा प्रकारचा एक प्रश्न आपल्याला येतो. तर पहिला प्रश्न बघा, शब्द दिलेला आपल्याला पृथ्वी. पृथ्वी या अर्थाचा समानार्थी शब्द आपल्याला माहीत असायला हवा, तरच आपण ते सोडू शकतो. आता द बु, नि व, क्षी पाक आणि मी दा सौ, मी नि दा सौ. ते बघा, 4 नंबरचा काय, सौदा. पृथ्वीचे आपल्याला समानार्थी शब्द माहीत असतील तर आपल्याला ते लगेच ओळखू येईल. हे बघा, मी नि दा सौ, ते यापासून सौदामिनी तयार होतो. त्यानंतर नि व यापासून शब्द होतो अवनी. काय शब्द तयार होतो, अवनी. आणि अवनी म्हणजेच काय, पृथ्वी. म्हणजे आपला 2 नंबरचा पर्याय योग्य आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आलय. आलय या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होतो ते सांगितले. रो. आता आलय, आलयचे आपल्याला जर समानार्थी शब्द माहीत असतील तर आपल्याला ते लगेच लक्षात येईल. त्यानंतर 3 नंबरचा पर्याय बघा, केनतनी. म्हणजेच काय, निकेतन. निकेतन. निकेतन म्हणजेच काय रे, निकेतन म्हणजेच घर, जिथं आपण राहतो. घरालाच काय म्हणतात, आलय. हो की नाही. म्हणजे आपला 3 नंबरचा पर्याय योग्य आहे. ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न बघूया आपण आता, 3 नंबरचा. पुढीलपैकी यातील अक्षरे योग्य क्रमाने जुळवली असता वीज या अर्थाचा शब्द तयार होतो. तर आता कोणता पर्याय आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर पर्याय आहेत बघा, नि या मी. नि या मी यापासून शब्द तयार कोणता होतो ते नाही म्हणजे. ठीक आहे. मी दा नि सौ म्हणजेच काय, सौदा मिनी. आणि सौदामणी म्हणजेच काय, वीज. हो की नाही. सौदामणी म्हणजेच काय, वीज. अशा प्रकारे काही प्रश्न याच्यातले मी मुद्दाम ठेवलेले आहेत तुम्हाला सोडवण्यासाठी. आणि बाकीचं जे आहे तर ते तुम्ही तुमच्या वर्गामध्ये याची प्रॅक्टिस दुपारी घेतच आहात. तर अशा प्रकारे आज आपण 3 टॉपिक बघितलेले आहेत. पहिला टॉपिक होता आपला घरदर्शक शब्द. दुसरा होता पिलूदर्शक शब्द. म्हणजे जसं आपण घरामध्ये राहतो तसं जे प्राणी आहेत, तर काही प्राणी नैसर्गिकरित्या बनवलेल्या जंगलामध्ये म्हणजे घरामध्ये राहतात, ते स्वतः बनवतात. काही आयत्या बिळात नागोबा राहतात, त्या प्रकारे राहतात, पण त्यांच्या घरांना ते नाव दिलेलं आहे. हा आपण एक बघितला घरदर्शक शब्द. दुसरा टॉपिक बघितला पिलूदर्शक शब्द. पिलू म्हणजे जसे माणसाच्या बाळांना आपण पिलांना आपण बाळ म्हणतो, तसं प्रत्येक प्राण्याच्या पिलांना आपण काहीतरी नाव दिलेलं आहे. जसं की म्हशीचं असतं ते रेडकू, गाईचं असतं ते वासरू, अशा प्रकारची नावं दिलेली आहेत. त्यानंतर आपण बघितलं अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. हा टॉपिक आपण बघितला. तर दिलेले जे अक्षर आहेत तर त्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आणि त्यानंतर त्याची उत्तरे आपल्याला देता येतील. म्हणजे कितव्या नंबरचा शब्द, कितव्या नंबरचा अक्षर, कितव्या नंबरचं काय, हे आपल्याला येईल. अशा प्रकारे आजचा आपला मराठी या विषयाचा हा तास इथे संपलेला आहे. तुम्हाला समजलंच असेल. याची उर्वरित तयारी तुम्ही दुपारच्या तासिके म्हणजे शाळेवर तुम्ही करतच आहात. त्यामुळे आजचा हा आपला तास इथेच संपला. यानंतर लागलीच मॅडम आपला इंग्लिशचा तास घेतील, तरी सर्वांनी ऑनलाईन राहा. थँक्यू.
चालू करून ठेवली. बंद आहे का? हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपण क्रिएटिव्ह थिंकिंग या घटकांतर्गत पझल्स आणि रिडल्स या घटकांचा अभ्यास आज आपण आजच्या तासिकेमध्ये बघणार आहोत. पझल्स अँड रिडल्स म्हणजे शब्दकोडी आणि कूटप्रश्न. तर आपण मराठी या विषयामध्ये बऱ्याच कोड्यांचा अभ्यास केलेला आहे. कोडी सोडवायला आपल्याला मजा वाटते. हिरवं छप्पर लाल घर, लपून बसलेत हजार चोर. हिरवं छप्पर लाल घर, लपून बसलेत हजार चोर यासारखी कोडी आपण बऱ्याच वेळा सोडवत असतो. ओळखा पाहू मी कोण? तर याचं उत्तर आहे कलिंगड. ही झाली मराठीतील कोडी, पण इंग्रजीमध्ये सुद्धा या पद्धतीची यासारखीच कोडी किंवा कूटप्रश्न असतात. आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला ते कोड किंवा तो कूटप्रश्न वाचता येणं गरजेचं आहे आणि त्याचा अर्थ समजणं आवश्यक आहे. यासाठी आपण इंग्रजीतील शब्द कूटप्रश्न कोणती आहेत ते पाहूया. तर इंग्रजीतील रिडल्स म्हणजे या रिडल्समधून तुमच्या विचाराला चालना देणारी अशी माहिती असते आणि त्यावर आधारित असे प्रश्न विचारलेले असतात. तुमच्या विचाराला त्यातून चालना मिळते आणि त्याच्यावर आधारित प्रश्न असतात. हू एम आय असे यासारखे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर आपण ती माहिती वाचायची असते आणि त्याचा अर्थ समजून घेऊन आपण त्याचं उत्तर शोधायचं असतं. तर कोणती रिडल्स इंग्रजीमध्ये असतात? तर यामध्ये बघा, आय ग्रो क्रॉप्स, मी पिके वाढवतो. हू एम आय, ओळखा पाहू कोण? तर आपल्या सर्वांना माहीत आहे, पिकं कोण वाढवतो? शेतकरी. मग शेतकऱ्याला इंग्रजीत काय म्हणतात? अ फार्मर. त्यानंतर आय ट्रीट अ पर्सन्स टीथ, म्हणजे मी लोकांच्या दातावर उपचार करतो. तर आपल्या दातांवर उपचार करणारं कोण असतं? तर असतं डेंटिस्ट. तर ते कोण असतं? डेंटिस्ट. मग आपल्याला त्यासाठी त्या शब्दाचं स्पेलिंग माहीत असणं गरजेचं आहे आणि डेंटिस्टला काय म्हणतात हे पण माहीत असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची शब्दकोडी आपल्याला येत असतात आणि त्यासाठी आपल्याला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर पुढचं शब्दकोड आहे, पुढचं रिडल आहे, आय यूज अ व्हील अँड आय मेक पॉट्स फ्रॉम क्ले. हू एम आय, म्हणजे मी चाकाचा उपयोग करतो आणि मातीपासून भांडी बनवतो. तर मी कोण आहे? ओळखा पाहू, कोण बनवतं चाकाचा उपयोग करून मातीची भांडी कोण बनवतं? इंग्रजीत त्याला काय म्हणतात? पॉटर. इंग्रजीत काय म्हणतात? पॉटर.
पॉटर. नाही, पूर्ण दिसत नाही. त्यानंतर पुढचं कोड आहे, कोड प्रश्न आहे, आय एम एव्हरीवेअर. हां. आता पुढचं रिडल आहे, द मोर यू यूज मी द स्मॉलर आय गेट. द मोर यू यूज मी द स्मॉलर आय गेट. व्हॉट एम आय? म्हणजे तुम्ही जितका माझा उपयोग करता तितकी मी लहान होते, कमी होते. असं कोण आहे सांगा बघू. तर असं आहे पेन्सिल. आता पुढचं रिडल आहे, आय हॅव 4 legs बट नेवर रन. आय हॅव 4 legs बट नेवर रन. व्हॉट एम आय? म्हणजे मला 4 पाय आहेत पण मी पळत नाही किंवा चालत नाही, पळत नाही. ओळखा पाहू मी कोण? मला 4 पाय आहेत तरी सुद्धा मी पळत नाही. कोण आहे मी? ओळखा बघू. तर याचं उत्तर ओळखलं असेल तुम्हाला. काय उत्तर आहे? टेबल किंवा चेअर. टेबलाला 4 पाय आहेत पण टेबल एका जागेवर असतो, तो कुठेही इकडे तिकडे जात नाही. पुढं, आय हॅव हँड्स बट नो आर्म्स. अ फेस बट नो आईज. म्हणजे मला हात आहेत पण मला बाहू नाहीत. चेहरा आहे पण डोळे नाहीत. हू एम आय? म्हणजे मी कोण आहे? हात आहेत पण बाहू नाहीत, चेहरा आहे पण डोळे नाहीत. तर याचं उत्तर ओळखलं असेल, अ क्लॉक. कट झाले. आता पुढचं रिडल आहे, व्हॉट कम्स वन्स इन अ मंथ, ट्वाइस इन अ मोमेंट बट नेवर इन 100 years. म्हणजे असं काय आहे की जे महिन्यात एकदा येतं, क्षणामध्ये 2 वेळा येतं आणि 100 वर्षात एकदाही नाही. असं काय आहे? ओळखा पाहू. व्हॉट कम्स वन्स इन अ मंथ, ट्वाइस इन अ मोमेंट बट नेवर इन 100 years. असं काय आहे जे महिन्यात एकदा येतं,
क्षणामध्ये 2दा येतं आणि 100 वर्षामध्ये एकदाही येत नाही. तर याचं उत्तर आहे लेटर. याचं उत्तर काय असेल ओळखा पाहू. तर याचं उत्तर आहे लेटर यम. तुम्ही बघितलं असेल की लेटर यम हे महिन्यामध्ये 1 वेळा आहे, मुवमेंटमध्ये 2 वेळा आहे आणि 100 इयर्समध्ये एकदाही नाही. याचं उत्तर आहे लेटर यम. पुढचं रिडल आहे व्हॉट कम्स डाऊन बट नेवर गोज अप. असं काय आहे जे फक्त खाली येतं, वर कधीही जात नाही. ओळखा पाहू. व्हॉट कम्स डाऊन बट नेवर गोज अप. जे खाली येतं पण वर कधीही जात नाही, अशी कोणती गोष्ट आहे? तर याचं उत्तर आहे रेन. तुम्हाला माहित आहे पाऊस फक्त खाली पडतो, वर गेलेला कधी बघितलाय का? नाही. तर अशा पद्धतीची रिडल्स आहेत. रिडल्स वाचता येणं गरजेचं आहे आणि त्याचा अर्थ कळणं गरजेचं आहे, तरच आपल्याला रिडल्सवर आधारित प्रश्न सोडवता येतील. येणं गरजेचं आहे. आता याचा पुढचा टॉपिक आहे पझल्स. पझल्स म्हणजे काय? तर शब्दकोडी. यामध्ये इंग्रजी शब्द 2-3 शब्द एकत्र दिलेले असतात. उभ्या आडव्या पद्धतीनं मांडणी केलेली असते आणि त्याच्यातील काही अक्षरं ही ड्रॉप केलेली असतात आणि त्या ठिकाणी योग्य अक्षर आपण त्या 4 पर्यायामधलं निवडायचं असतं आणि ते त्या ठिकाणी घालायचं असतं. तेव्हा आपलं ते पझल आहे ते त्याचं उत्तर आपल्याला लक्षात येतं. तर याच्यावर आधारित प्रश्न बघा. पझल म्हणजे शब्दकोड. तर याच्यामध्ये इंग्रजी शब्द असतात आणि त्याच्यातील काही अक्षर ड्रॉप केलेली असतात आणि ती अक्षर आपल्याला पर्यायामधून शोधायची असतात. तर इथं पहिलं पझल आहे, लक्षात घ्या. तर उभ्या मांडणीमध्ये W.LF आणि आडव्या मांडणीमध्ये L.LK. तर यामध्ये कुठलं अक्षर घातल्यावर शब्द तयार होईल? लक्षात घ्या, सांगा. कोणता अक्षर या पर्याय पहिला आहे? ई, दुसरा पर्याय आहे एस, तिसरा पर्याय आहे ए आणि चौथा पर्याय आहे ओ. तर यात कोणता अक्षर येईल? तर यामध्ये ओ हे अक्षर आपण घातल्यावर याचा अर्थपूर्ण शब्द तयार होतोय. इथं चौकटीत आपल्याला ओ हे अक्षर, मग ओ हा पर्याय किती नंबरला आहे? तर 4 नंबरला आहे. म्हणून याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढचं पझल आहे कंप्लीट द पझल. यामध्ये 3 शब्द आहेत. पुढचं पझल बघूया. इथलं जरा पझल कट झालेलं आहे. आता पुढचं पझल बघा. तर यामध्ये 3 शब्द आहेत. EA.LE, दुसरा शब्द आहे .OO.E आणि तिसरा शब्द आहे .PARROW. तर यामध्ये 1 नंबर आणि 2 नंबरचं अक्षर आपल्याला पर्यायामधून शोधायचं आहे. तर आपण पहिला पर्याय लक्षात घेतला तर आर, EARLE असा कोणता शब्द आहे का? नाही. म्हणजे पहिला पर्याय होऊ शकत नाही. पहिला पर्याय नाही. दुसरा पर्याय बघा, जी आणि एस, EAGLE, EAGLE. इथं आपण जी घेतलं तर ईगल हा शब्द होतोय. पण यस आपण बघूया, SOOSE
होतंय का? GOOSE, GOOSE. तर इथं शब्द होतो, इथं आपण जी घेतलं, जी, आणि इथं आपण एस घेतलं, तर आपल्याला बरोबर अर्थपूर्ण शब्द येतोय का? तर लक्षात येईल तुमच्या EAGLE, ईगल म्हणजे गरुड, आणि GOOSE, गूज, बदक. आणि तिसरा शब्द होतोय SPARROW, स्पॅरो. अशा पद्धतीनं आपल्याला पर्याय दुसरा या ठिकाणी घेता येईल. पुढचं बघा, पुढचं पझल आहे C.CK आणि दुसरा शब्द आहे .WAN. तर आता 1 नंबरला कोणतं अक्षर घातलं पाहिजे आणि 2 नंबरला कोणतं अक्षर घातलं पाहिजे, तेव्हा आपला पझल कंप्लीट होणार आहे किंवा अर्थपूर्ण शब्द आपल्याला मिळणार आहे. सांगा कोणता पर्याय? तर पहिला पर्याय आपण बघूया. पहिला पर्याय आपण लक्षात घ्या, काय आहे पहिल्या पर्यायाला? ओ. इथं ओ घातलं, COCK, कॉक म्हणजे कोंबडा होते. आणि दुसऱ्या इथं एस घातलं, SWAN. आणि इथं तिसरा आडवा शब्द होतोय OWL, ऑल म्हणजे घुबड. आणि इथं एस जर घातलं तर SWAN, स्वॅन म्हणजे हंस. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपला पहिलाच पर्याय आपला बरोबर येतोय, COCK, कॉक, ऑल. अशा पद्धतीनं हे दुसरं पझल आपल्याला सोडवता येईल. आता पुढचं पझल आहे, तर डॉट, पहिला स्क्वेअर आहे तो रिकाम आहे, .EA.OC. इथं आपल्याला 3 अक्षर पर्यायातून शोधायचे आहेत. तिन्ही चौकटीत आपल्याला 3 अक्षरं कोणती अक्षर घातल्यानंतर अर्थपूर्ण शब्द होतोय ते आपल्याला पाहायचं आहे. तर पहिला पर्याय आपण जर घेतला तर पहिला पर्याय जर आपण घेतला तर काय आहे? PCS. इथं जर P घातलं तर PEACOCS असा कोणताही शब्द नसतो. तर आता दुसरा बघा, PEACOCK. हे अक्षर आपण घालूया, PEACOCK. तर आपण हा दुसरा पर्याय जर आपण तिथं घातला, दुसऱ्या पर्यायातील अक्षर जर आपण त्या रिकाम्या जागेवर ठेवली तर आपल्याला अर्थपूर्ण शब्द मिळतोय PEACOCK, पिकॉक म्हणजे मोर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2. आता पुढचा प्रश्न बघा, चौकटीत कोणती अक्षरे घातल्यास तिन्ही शब्द अर्थपूर्ण होतील? पर्यायातील कोणते अक्षर आपण घेतल्यानंतर आपल्याला तिन्ही शब्द, इथं पहिल्या तिन्ही चौकटी रिकाम्या आहेत आणि त्यामध्ये पर्यायातील 4 पर्यायातील आपल्याला एक पर्याय तिथं ठेवून बघा आहे, कोणता पर्याय तिथं ठेवल्यावर आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार होतील हे आपण लक्षात घ्यायचंय. तर आपण पहिला पर्याय जर बघितला तर काय आहे? APK. AALL असा कोणता शब्द नसतो, त्यामुळे आपण पहिला पर्याय इथं बसू शकत नाही. तर दुसरा पर्याय आहे एल. इथं जर आपण ठेवलं LNM, LALL म्हणजे हा दुसरा LALL हा पण शब्द नसतो. आपण तिसरा पर्याय जर बघितला DALL डॉल, BALL बॉल होतोय, पण EALL हा शब्द नाही, म्हणून तिसरा पण पर्याय नाही. आता चौथा पर्याय बघा, इथं B आपण घेतलं, इथं BALL बॉल, इथं T घेतलं, TALL टॉल, आणि इथं CALL कॉल. इथं जर आपण
हे चौथा पर्याय जर घेतला तर आपल्याला तिन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होत आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढचा शब्द बघा आहे आय एम रेड इन कलर. आय एम रेड इन कलर अँड फ्लो इन युअर बॉडी. हू एम आय? आय एम रेड इन कलर अँड फ्लो इन युअर बॉडी म्हणजे माझा रंग लाल आहे आणि मी तुमच्या शरीरात वाहत असतो. का पाहू? हू एम आय म्हणजे मी कोण आहे? आय एम रेड इन कलर अँड फ्लो इन युअर बॉडी म्हणजे माझा रंग लाल आहे आणि मी तुमच्या शरीरामध्ये वाहत असतो. तर आता तुमच्या लक्षात असेल रेड कलरचं आपल्या शरीरामध्ये काय असतं? वॉटर असतं. वॉटर आपल्या शरीरात असतं, पण रेड कलरचं असतं का? नाही. म्हणून वॉटर हा शब्द नाही. ब्रेन काय वाहतो का आपल्या शरीरात? ब्रेन आपल्या शरीरात असतो, पण तो वाहत नाही किंवा त्याचा रंग लाल नसतो. हेड काय आपल्या डोकं आपल्या शरीरावरचं आहे, पण ते लाल पण नसतं आणि वाहत पण नाही. आणि याचं उत्तर आहे BLOOD ब्लड. ब्लडचा रंग लाल असतो आणि ते आपल्या शरीरात वाहत असते, हे तुम्हाला माहीत आहे. आता तिथं पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्यात लपलेले प्राण्याचे नाव शोधा. फाइंड द नेम ऑफ ॲनिमल. नेम ऑफ ॲनिमल. आता वाक्य दिले क्लोज द डोअर ॲट वन्स. क्लोज द डोअर ॲट वन्स हे वाक्य तुम्ही नीट बघायचं आहे आणि यामध्ये एका प्राण्याचं नाव आहे. तर आपल्याला असं नाव शोधणं अवघड जाणार आहे, तर आपण पर्यायाचा आधार घ्यायचा आहे. तर पर्याय आपण बघितलं तर पहिला पर्याय आहे DOG डॉग. DOG डॉग. तर डॉग हा शब्द या वाक्यात आपल्याला कुठेही दिसत नाही. दुसरा पर्याय आहे COW. COW तर इथं CO आहे, पण W हे अक्षर नाही, त्यामुळं हे पण उत्तर नाही. आता तिसरा पर्याय आहे RAT रॅट. तर RAT रॅट, तर हे अक्षरं आपल्याला तिन्ही अक्षरं इथं या वाक्यामध्ये दिसत आहेत आणि तो शब्द आहे RAT रॅट. रॅट म्हणजे उंदीर, म्हणून याचं उत्तर आहे RAT रॅट. अशा पद्धतीनं हे रिडल आपण बघितलं. हां, आता पुढचं एक रिडल बघा. तर यामध्ये आहे खालील वाक्यात लपलेले अवयवाचे नाव शोधा. फाइंड द पार्ट ऑफ बॉडी इन फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे खालील वाक्यामध्ये लपलेलं आपल्या शरीराच्या अवयवाचं नाव आपल्याला या वाक्यातून शोधायचं आहे. तर आपल्याला बघा माय मदर टंग इज इंग्लिश. माय मदर टंग इज इंग्लिश असं हे वाक्य आहे आणि या वाक्यामध्ये आपल्याला आपल्या शरीराचा कोणता अवयव लपलेला आहे? तर आपण पर्यायांचा आधार घेऊया. पहिला पर्याय आहे आर्म. पहिला पर्याय आहे आर्म. तर आर्म हा शब्द या वाक्यात नाही. दुसरा पर्याय आहे हँड. HAND हँड. हा सुद्धा शब्द वाक्यामध्ये आपल्याला दिसत नाही. आणि तिसरा पर्याय आहे TONGUE टंग. तर आपण बघितलं तर हा 3 नंबरचा पर्याय आपल्याला या वाक्यामध्ये दिसतोय, त्यामुळं या रिडलचं उत्तर आहे टंग, तिसरा पर्याय. आता पुढचं रिडल आहे सॉल्व द रिडल. आय हॅव बिग इयर्स. आय एम स्ट्रॉंगेस्ट ॲनिमल. आय इट ग्रास. हू एम आय? म्हणजे मला मोठे कान आहेत. जर तुम्हाला इंग्रजी वाचता येत असेल आणि जर अर्थ व्यवस्थित कळत असेल तर आपल्या लक्षात लगेच येतं. रिडल्स आपण लगेच ओळखू शकतो. आय हॅव बिग इयर्स म्हणजे मला मोठे कान आहेत. आय एम स्ट्रॉंगेस्ट ॲनिमल मी बलवान प्राणी आहे. आय इट ग्रास मी गवत खातो. हू एम आय मी कोण आहे? तर याचे 4 पर्याय लक्षात घेतल्यावर आपल्या लगेच लक्षात येते कोणाला मोठे कान असतात आणि शक्तिवान असा कोण असतो?
गवत खाणारा कोण असतो? तर तुमच्या लक्षात आलं असेल टायगर, पहिला पर्याय आहे टायगर. तर टायगर काय गवत खात नाही. टायगर गवत खात नाही. हॉर्सला काय मोठे कान असतात का एवढे? आणि तो जास्त स्ट्रॉंग असतो का? नाही. याचं उत्तर लायन पण नाही, कारण लायन गवत खात नाही आणि लायनला पण एवढे मोठे कान नसतात. आणि याचं उत्तर बरोबर उत्तर आहे, याचं बरोबर उत्तर आहे एलिफंट. याचं बरोबर उत्तर आहे एलिफंट म्हणजे हत्ती. आय हॅव बिग इयर्स, आय एम स्ट्रॉंगेस्ट ॲनिमल, आय ईट ग्रास, हू एम आय? याचं करेक्ट आन्सर आहे एलिफंट म्हणजे हत्ती. आता या ठिकाणी काही आता वेळ संपत आलेली आहे, पण आपण एक शेवटचं कोड पाहूया. पझल आहे या ठिकाणी, सॉल्व द फॉलोइंग पझल. तर यामध्ये एक उभा शब्द आहे आणि एक आडवा शब्द आहे आणि त्याचं 2 नंबरचं अक्षर ड्रॉप केलेलं आहे. तर उभा शब्द आहे W.LF आणि आडवा शब्द आहे F.LK. तर यामध्ये आपल्याला कोणतं अक्षर येते? तर याच्यामध्ये WOLF. याचं उत्तर आपण मगाशी हा प्रश्न बघितलेला आहे. आता हे दुसरं पझल बघा. आता याच्यामध्ये आपल्याला 3 शब्द दिलेले आहेत. मग पहिल्या शब्दाचं पहिला आणि शेवटचं अक्षर ड्रॉप केलंय, दुसऱ्या शब्दाचं पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर ड्रॉप केलंय, दुसऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर आणि शेवटून 2 नंबरचं अक्षर ड्रॉप केलंय आणि तिसऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर ड्रॉप केलंय. तर आता या ठिकाणी पर्यायामधून आपल्याला म्हणजे इथं आपल्याला 3 अक्षरं येणार आहेत, पण कोणती 3 अक्षरं घातल्यावर अर्थपूर्ण शब्द होईल हे आपण बघितलं पाहिजे. तर काय पहिला शब्द आहे? .NDIG. तर यामध्ये कोणता अक्षर घेतल्यावर, आता पहिला पर्याय बघितला BNDIGL म्हणजे हा शब्द होत नाही. दुसरा पर्याय के घातलं KNDIGG, हा दुसरा पर्याय पण बसत नाही. तिसरा पर्याय जर आपण बघितला तर तिसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला काय शब्द आहे, काय अक्षर आहेत बघा. तर तिसरा पर्याय आपण बघा आय इथं आय ठेवलं, INDIGO इंडिगो. इंडिगो हे कलरचं नाव आहे, INDIGO इंडिगो. दुसरा शब्द होतोय ORANG ORANGE म्हणजे इथं आपण जी म्हणजे IOG ही 3 अक्षरं जर आपण ठेवली तरच आपल्याला 3 अर्थपूर्ण शब्द तयार होत आहेत. म्हणून या पझलचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं रीडर्स आणि पझल्स भरपूर असतात. याच्यावर आपल्याला 3 प्रश्न असतात, म्हणजे आपल्याला 6 मार्क असतात आणि याचा आपण नीट अभ्यास केला तर आपल्याला ही 6 मार्क मिळवणं सोपं जाईल. अशा पद्धतीनं आपण याचा सराव अधिकाधिक करावा आणि ही 6 मार्क मिळवावीत. धन्यवाद.